प्लीज तिथे मध्ये पार्किंग करू नका। व्हीआयपी पार्किंग मध्ये फक्त व्हीआयपी पार्किंग असेल, बाकी ज्या कोणाच्या बाईक असेल तर आपण खूप सारी जागा आहे, आपण त्या बाजूच्या जागेमध्ये आपली गाडी सुरक्षित पार्किंग करा। रस्त्यावरती कोणीही गाडी पार्किंग करू नका। आणि पंच एक सूचना, 25 मिनिटं, यस 25 मिनिटं तुम्ही टायमिंग अलर्ट करायचं, तुम्हाला 25 मिनिटं असतील। 25 मिनिटं तुम्ही जेव्हा चेंडू फेकाल तेव्हा तुम्ही नक्कीच तुमचा टायमिंग अलर्ट करा। 25 मिनिटाच्या जास्त अवधी जर गेला तर लगेचच पालंटी। खरं का खूप मोठी स्पर्धा, भव्य दिव्य ट्रॉफीचं आयोजन, सर्वात मोठी स्पर्धा या विभागातील, सर्वांचं स्पर्धा। 5 दिवस क्रिकेटचा स्टँडर्ड, 5 दिवस क्रिकेटचा दरार, 5 दिवस मात्र क्रिकेटचा महामेळावा। ते चला, फक्त मैदानाच्या आतमध्ये आमचे स्वयंसेवक असतील, त्याच्या अतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त कोणताही प्रेक्षक वर्ग किंवा कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका। त्याचे आमचे मंडप डेकोरेटिव्ह कुठे असेल तर आमचे संपर्क साधा लगेचच। यस, सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया पुन्हा एकदा मॅक्रोमॅनवरती आमचे मल्लंघन विभागाचे सल्लागार योगेश मडवी। थँक्यू सो मच राहुल। आपण पाहिलं गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या स्पर्धेची सुरुवात केली। धन्य धन्य ते माता शिव पार्वती, त्यांचा पुत्र शोभे गणपती, आधी पूजूया गणपती, ही आपली भारतीय संस्कृती आणि संस्कृतीप्रमाणे आपण गणपती बाप्पाचं पूजन केलं आणि या स्पर्धेला सुरुवात केली। छत्रपती शिवरायांच्या चरणी देखील नतमस्तक झालो। कपाई केशरी गंध हमा शिवरायांचा छंद, मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंब। छत्रपती शिवरायांच्या चरणी तिमान मानाचा मुजरा अर्पण करून याची देई याचा डोला हा क्षण पाहण्यासाठी आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहता, या ठिकाणी पाहता निश्चितपणे डीबी ग्रुप आयोजित दिनुभाई स्मृती चषक 2018चं पर्व आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये मान्यवरी खूप संख्येने आमच्या व्यासपीठावरती आहेत। त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतोय। तर सामना सुरू होईल, बिग पार्ट सामना। यू आर द वॉचिंग बिग पार्ट मॅच। पहिला सामना द्वारली विपक्ष बोहनोली या दोन बलाढ्य संघामध्ये। नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं बोहनोली क्रिकेट संघानं आणि फलंदाजीला आमंत्रित केलं मैदानावरती द्वारली क्रिकेट संघाला। सलामी जोडी मैदानावरती तुम्ही पाहता, विश्वास फुलोरे स्ट्रायकनपती, नो स्ट्रायकनपती फलंदाज हृदयनाथ रसाळ। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा या स्पर्धेचा पहिला चेंडू। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो, गोलंदाज होते या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना योगेश पाटील। हा चेंडू मोठा फटका या ठिकाणी जज केलाय क्षेत्ररक्षक। या ठिकाणी मात्र पहिला झेल या स्पर्धेतला ड्रॉप झाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत्या विलासनं पहिला झेल सोडला आणि अकाउंट ओपन झालं। 2 धावेनं खातं खुलं झालं फलंदाजी करताना द्वारली क्रिकेट संघाचं। पहिल्या धावा येत आहेत, आपण पाहतो पॉवर प्लेचं षटक सुरू असताना पहिला चेंडू योगेश पाटीलनं निदाव फेकला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो दुसरा चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झाला असता अशा क्षणाला झेल ड्रॉप झाला। प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन, सराव हा माणसाला परिपक्व बनवतोय। अशा क्षणाला पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतो मोठा झेल सोडला, फलंदाज होते सलामी विश्वास फुलोरे। बघा या ठिकाणी असतील 3 लगातार चौकार आणि 3 लगातार षटकार जर फलंदाजांनी ठोकले तर या ठिकाणी 3000 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल किरण शेठ चिकणकर यांच्या माध्यमातून। बघा बक्षिसांची आम्ही वारंवार या ठिकाणी अनाउन्समेंट करणार आहे कारण स्पर्धा खूप मोठी आहे। आम्हाला देते तुम्हाला हा चेंडू आपण पाहतो, निश्चितपणे चेंडूला भिडकावून दिला मिड ऑन क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण। धावपळ कबड्डी धावा 1 ने पुढे सरकतीया, स्कोर मोजान 3 रन्स
3 धावा दाबडकाबती. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता 30 गज घेरीच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतील. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता निश्चितपणे लॉंग ऑन सीमारेखेवरती असेल, तर दुसरा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एक डावकुऱ्या हाताचा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानावरती असतो तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला वारंवार परिवर्तन करावं लागतंय. बघा क्षेत्ररक्षण परिवर्तन तुम्ही पाहता. एक क्षेत्ररक्षक आला लॉंग ऑफ सीमारेखेवरती, तर दुसरा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता डीप मिड विकेट सीमारेखेवरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पूर्णपणे केलं गेलं आहे. बघा मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑन मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट. त्याच्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मिड ऑफ क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर आपण पाहतोय कव्हर पॉइंट आणि थर्ड स्लिप. त्याच्यानंतर शॉर्ट लेग. हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी सादर करताना स्वतःची गुणवत्ता सादर केली. गोलंदाज योगेश पाटीलनं पूर्णपणे फलंदाजीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना आतापर्यंत योगेश पाटीलनं अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडू ऑनसॅट मध्ये शपळ करण्याचा प्रयत्न दाखवला. चेंडू पॅडवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये योगेश पाटीलनं अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तुम्ही पाहता. योगेश पाटील याच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहता. फलंदाजीसाठी 2 फलंदाज मैदानावरती आहेत. निश्चितपणे हृदयनाथ रसाल आणि विश्वास फुलोरे. हा चेंडू खराब क्षेत्ररक्षण. या बेसमध्ये आपण पाहतोय दुसरा धाव कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज आणि या बेस 2 धावाही कंप्लीट होतात. स्कोर मोजान धावपळ कबड्डी धावा 5 रन्स. आपण पाहतो 5 धावा धावपळ कबड्डी लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना तुम्ही पाहता अतिशय सुंदर अशी गोलंदाजी प्रस्थापित केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. पारितोषिक आला योगेश विकेटचे हॅट्रिक जर संपादन केले तर रवी पाटील मांगरोलचे यांच्याकडनं रोख रक्कम कॅश प्राइज 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याच्यानंतर विचार जर केलं तर किरण शेठ शिकणकर यांच्याकडनं दौरली संघासाठी एक पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 303 षटकार 2888 रुपये म्हणजे 2888 रुपयाचं रोख कॅश प्राइज देण्यात येईल. यस योगेश थँक्यू सो मच. बघा खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी. हा मलंगड विभागातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती तुम्ही पाहता. डीबी ग्रुप आयोजित दिनुभाई स्मृती चषक 2018 पर्व तुम्ही पाहता. तीन बाहेर 3. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते. आता दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 गतघेरीच्या बाहेर असतील. पारितोषिक असेल बघितलं गेलं तर सन्माननीय आमच्या तेजस्वी दादा जाधव पंचायत समिती सदस्य यांच्याकडनं बॅक टू बॅक 303 चौकार बॅक टू बॅक 303 षटकार जर एखादा फलंदाज मारतोय तर रोख रक्कम 4000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यस योगेश खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहता. छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणी स्पर्धा आम्ही सुरुवात केली. नाही कुणापुढे झुकला नाही कुणापुढे बाकला असा मर्द मराठा शिवराय ऐकला. छत्रपती शिवरायांच्या चरणी दिवाण मानाचा मुजरा अर्पण करून आम्ही स्पर्धेला सुरुवात केली. अतिशय मोठी स्पर्धा तुम्ही पाहता. निश्चितपणे आपण बघतो स्वर्गीय दिनेश जाधव उर्फ दिनुभाई. तसेच आपण पाहतो स्वर्गीय ज्ञानेश्वर दादा पाटील उर्फ ज्ञानाभाई यांच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य स्पर्धा मैदानामध्ये पाहतात. राजते आपल्यामध्ये नाही आहेत, आपल्यापासून निघून गेल्या. निश्चितपणे कालाने ज्यांच्यावरती झडप घातली ते आमचे 2 व्यक्तिमत्व. त्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहता. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आज खूप मोठं आयोजन तुम्ही पाहता. निश्चितपणे खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज या दुसरं षटक पॉवर प्लेचं. हा चेंडू ऑन साइड मध्ये चपळून करण्याचा प्रयत्न होता. त्या क्षणाला शॉर्ट लेग रिजन मध्ये झेल ड्रॉप झाला आणि या बेस आपण पाहतोय धावपळ कबड्डी धावा येतात. स्कोर मोजॉन 6 रन 6 धावा धावपळ कबड्डी. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतो. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय रवी पाटील. एक नामचीन गोलंदाज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून क्रिकेटच्या प्रत्येक मैदानावरती बोर्डोली संघाकडनं खेळताना निश्चितपणे रवीनं अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत सादर केली आहे. आता पॉवर प्ले मध्ये दुसरं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र क्षेत्ररक्षकानं चूक केली. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवत असतो. मात्र या ठिकाणी पहिला झेल ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर दुसरा झेल या ठिकाणी बोर्डोली संघानं सोडलाय. मात्र एक झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल क्रिकेटमध्ये.
कारण आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी जीवनदान भेटणारे दोन्ही फलंदाज असतील, कारण दोघांना एक जीवनदान. आपण पाहतोय फलंदाज हृदयनाथ रसाल आणि फलंदाज विश्वास फुलोरे असे दोन जोडी मैदानावरती आहेत. अतिशय मोठा सामना मैदानावरती. तो गोलंदाज तुम्ही पाहता रवी पाटील, ज्यानं पहिला चेंडू या ठिकाणी फेकला आणि पहिला चेंडूवरती एक धाव खर्च केली. षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहता 3 क्षेत्ररक्षक 30 गत घेऱ्याच्या बाहेर. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये जज करतोय. या स्पर्धेतला पहिला बिग विकेट, फलंदाज बाद झाला. या ठिकाणी आपण पाहतोय हृदयनाथ रसाल आणि पहिला झटका या ठिकाणी द्वारली क्रिकेट संघाला. थँक्यू डिझाम. तर राहुल, आज बघा खूप मोठा दिवस असेल, कारण आज संकष्टी चतुर्थी. निश्चितपणे सर्व आपण आयोजकांना, आमच्या प्रेक्षकांना संकष्टी चतुर्थीच्या देखील शुभेच्छा देऊया. आज खूप मोठा दिवस आणि आज या स्पर्धेचा सुरुवात झाली. निश्चितपणे तुम्ही पाहता खूप मोठी स्पर्धा, अतिशय चांगला दिवस आणि खूप चांगलं आयोजन. तुम्ही पाहता या विभागातील सर्वात मोठी टेनिसची स्पर्धा. तुम्ही पाहता टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय चांगलं योगदान निश्चितपणे आपण पाहतो आजपर्यंत सर्व खेळाडू देत आले आहेत. मात्र आज आपण पाहतो या मैदानावरती देखील ड्रेस कोडवरती दोन्ही संघ तुम्हाला पाहायला भेटतील. तर प्रत्येक संघाला ड्रेस कोड दिला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण पाहतो पिंक ड्रेस कोड वरती निश्चितपणे बोनिली संघ, तर व्हाईट ड्रेस कोड वरती या ठिकाणी द्वारली क्रिकेट संघ. पहिला झटका, पहिला फलंदाज बाद झाला रसाळ. बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावरती येताना मनोज रसाळ. तुम्ही पाहता मनोज रसाळ ही जोडी मैदानावरती असणारा. एका बाजूला आपण पाहतो निश्चितपणे चांगला खेळ केला विश्वास या फलंदाजांना. आतापर्यंत एकही बाउंड्री आम्हाला पाहायला भेटत नाहीये, एकही चौकार, एकही षटकार तुम्हाला पाहायला भेटत नाहीये. याचा कारण किंवा निश्चितपणे बोनोली संघाकडनं गोलंदाजी खूप चांगली होती आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक असताना पहिला गडी गमावला द्वारली क्रिकेट संघानं. डबल कबड्डी धाबा, स्कोमोझॉन 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावल्यानंतर फक्त 6 धाबा. संत बहाते इंद्रायणी. या प्रकारे स्लो गतीने धावसंख्या. हा चेंडू भिडकावून दिला, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने धावून आलाय, एकापेक्षा जास्त काही नाहीये आणि अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत सादर केली बोनोली संघाकडून. गोलंदाजी करताना रवी पाटील या गोलंदाजानं. तर निश्चितपणे पंच तुम्ही अलर्ट करायचंय. 25 मिनिटांचा टायमिंग असेल, त्याच्यापेक्षा जास्त टायमिंग घेतला तर निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी पेनल्टी लगेच जाहीर करा. कारण या स्पर्धेचे नियम असतील. या स्पर्धा खूप मोठी आणि प्रत्येक आपण पाहतोय नियमांचा प्रत्येकाला पालन करावं लागेल. जो जो या स्पर्धेमध्ये नियमांचा उल्लंघन करेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. डबल कबड्डी धाबा, स्कोमोझॉन 7 रन, 7 धाबा. डबल कबड्डी. हा चेंडू भिडकावून दिला, चेंडू येतो तो डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने धावतात, अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र फलंदाजांना अवधी होता 2 धाबा घेण्याचा आणि 2 धाबेच्या मदतीनं डबल कबड्डी धाबा 9 धाबा. तुम्ही पाहता पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू असताना 9 धाबा. शांत सुरुवात सकाळच्या थंड वातावरणामध्ये आपण पाहतोय पहिला रंगतदार सामना. आपण पाहतो 2 महत्त्वाचे संघ मैदानावरती असेल. एका बाजूला द्वारली क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोहनोली क्रिकेट संघ. मात्र बोहनोली संघानं आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. यावेळेस मात्र चेंडूला हुक केला, ओव्हर पिच होता, चेंडूला भिडकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. लॉंग बिग बॅ दॅट्स मॅटेड. या स्पर्धेतला पहिला षटकार. Production. तर या ठिकाणी आपण पाहतोय रसाच्या बॅट मधनं हा षटकार निश्चितपणे तुम्हाला पाहायला भेटेल. मनोजच्या बॅट मधनं पहिला षटकार येतोय. द्वारली संघाचा पहिला षटकार.
हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही. चेंडू या ठिकाणी निदाम होतोय. पॉवर प्लेचं 2 षटक समाप्त होत आहे. धावपळ कबड्डी 10वा. मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा तुम्ही पाहता. अप्रतिम गोलंदाजी सादर केली. कारण पॉवर प्ले मध्ये तुम्हाला संधी असते मोठे पटके मारण्याची, मात्र ते मोठे पटके खेळू दिले नाही आहेत या दोन्ही गोलंदाजांना. आणि पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर द्वारली क्रिकेट संघाची धावसंख्या 1-15. डीजे थँक्यू डीजे. तसेच नक्कीच पारितोषिक असतील. नितेश जाधव यांच्याकडनं पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार, बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार, रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खूप सारे मात्र कॅश प्राइज येत आहेत. डीजे तयार तो दिलदार असा आमचा दिनू भाई. ओ तयाराचा यार तो दिलदार असा आमचा जाण्या भाई. नाही कधीच आम्ही विसरणार तुमची आठवण आम्हाला राहील. टायटल सॉन्ग या स्पर्धेचा ऐकतोय. संदीप कडनं शुभेच्छा हालचे. येस योगेश. तर थँक्यू. आपण पाहतो या ठिकाणी पाहिलं तर पॉवर प्लेचं 2 षटक समाप्त झाले. धावपळ कबड्डी 10वा. स्कोमोझॉन 15 रन्स 15 धावा. धावपळ कबड्डी बघा प्रेक्षकांची अपार गर्दी या स्पर्धेमध्ये निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळतं. अप्रतिम आयोजन. याची ध्येय याचा डोला. मैदानाच्या चारही बाजूला जनसागर तुम्हाला पाहायला मिळत आहे. जणू काही क्रिकेटची पंढरी, जणू काही क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महोत्सव आणि क्रिकेटचा महाकुंभ मेला तुम्ही पाहता मैदानावरती. अतिशय सुंदर देखणं आयोजन आणि प्रेक्षकांची अपाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू पॅडवरती होता. या ठिकाणी मात्र स्ट्रॉंग अपील पहिला निश्चितपणे आपण पाहतोय. 2 पंच आमचे डिस्कस करतील. बघा पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळतात. अतिशय चांगली पंचांची भूमिका आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. निर्भय, इकारे, जय पवार आणि सावंत सर असे 3 पंच या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभल्यात. तर निश्चितपणे त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. तर पंचांचा डिसिजन येतो नो डाऊट अप्रतिम. या ठिकाणी 2 पंच तुम्ही पाहता. तर धावपळ कबड्डी 10 स्कोमोझॉन 15 रन्स 15 धावा. धावपळ कबड्डी 3रा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहतोय योगेश पाटील. योगेश पाटीलनं पहिलं षटक फेकलं होतं. अप्रतिम गोलंदाजी केली होती योगेशनं. आतापर्यंत आपण पाहतो योगेशचा विचार केला तर त्यानं पहिला पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी सादर केली. हा चेंडू या ठिकाणी मात्र खोलपट टप्प्याचा होता. बॉटमनचा वापर केला. चेंडूला ढकलून दिला लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने धावलेला. चेंडूला उचलून पिक करतील तोपर्यंत फलंदाजाकडे अवधी होता 1 धाव घेण्याचा. 1 धावेच्या मदतीनं धावपळ कबड्डी 10 स्कोमोझॉन 16 रन्स 16 धावा. धावपळ कबड्डी बघा सुंदर गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत सादर केलाय. मात्र दुसऱ्या बाजूला धावा बनवायच्या आहेत निश्चितपणे. मात्र मोठे पटके येत नाही आहेत. खूप संख्येने पाठीराखे त्यांच्या मैदानावरती आल्यात. बघा निश्चितपणे त्यांचं स्वप्न असेल या चमचमत्या ट्रॉफीला हात घालण्याचं. मात्र त्यांचं स्वप्न ते खेळाडू पूर्ण करतील का हा मोठा प्रश्न असेल मैदानावरती. हा चेंडू हुकतोय. शानदार स्ट्रोक. ताकदीचा वापर. चेंडू मिड विकेट सीमा रेखेच्या बाहेर. लॉंग बिग बॅ. दॅट इज माय हिट. गॉन 6 रन. थँक्यू टीचर. अप्रतिम संगीताच्या मास्टरच्या माध्यमातून तुम्हाला 5 दिवस सातत्याने चांगला ऐकायला भेटेल. कारण अतिशय सुंदर संकल्पनेची बाबत आमच्या कुणाल लाईव्ह साऊंड सिस्टम या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे चांगले संगीत ऐकायला भेटतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत निश्चितपणे तुम्हाला जास्त ऐकायला भेटतील. हा चेंडू ओव्हर पिच होता. भिडकावून दिला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमा पार. अजून एक दमदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार 6 धावा. थँक्यू टीचर. तर बघा मनोज रसाच्या बॅट मधनं हा 3रा षटकार येतोय.
सुरुवात थोडीशी शांत केली होती मैदानावरती, मात्र आता अटॅकिंग क्रिकेट दाखवलं. त्याला माहिती आहे इथनं मोठ्या धावसंख्या बनवायची असेल तर चांगलं क्रिकेट सादर करावं लागेल. धब्बड कबड्डी धावा वेगाने येताना 28 धावा, कोमोझॉन 28 लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावा. लोपटचा चेंडू हलक्यातनं क्लिक केला, चेंडूला ढकलून दिलं, पुश केलं, लॉंग ऑफ मध्ये पुश करो खुश रहो. आणि या ठिकाणी मात्र सिंगल येणार. धब्बड कबड्डी धावा आपण पाहतो कोमोझॉन 29 धावा धब्बड कबड्डी. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना 5 चेंडूंचा खेळ झाला. आता मात्र महागडी गोलंदाजी योगेशने केली. 5 चेंडूमध्ये त्याने तब्बल 14 धावा खर्च केल्या. आणि आतापर्यंत आपण पाहतोय अप्रतिम फलंदाजी केली. खरं अर्थानं आपण पाहतो फलंदाज होते या ठिकाणी विश्वास मनोज रसाळ या फलंदाजांना 3 षटका दाखवलेत आतापर्यंत आणि एक चांगली खेळी. चेंडू कोलबा टप्प्याचा होता, ताकदीचा वापर केला, चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये. तोपर्यंत शतक वेगाने धावून आलाय. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर धावपळ कबड्डी धावा कोमोझॉन 30 धावा धावपळ कबड्डी डिझर. आमचा ज्ञान्या भाई. नाही कधीच आम्ही विसरणार तुमची आठवण आम्हाला राहील. 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 सचिन मात्रे आणि त्याच्यानंतर स्वप्नील मात्रे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तर निश्चितपणे बघा मान्यवर येतात आमचे सन्माननीय सचिन म्हात्रे तसेच स्वप्नील म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. विनंती असते सभांना आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपणे बा मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती येते. कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन सामना तुम्ही पाहायला निश्चितपणे. तर याच दरम्यान आमचे जगदीश फुलोरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पाबळपेचं षटकही समाप्त झाले. आपण पाहतोय 30 धावा धावपळ कबड्डी लागल्या. 10.00 ही सरासरी गाठताना यावेळेस आपण पाहतोय 30 धावा एकवटल्या. येणारे 2 षटक कशा प्रकारे असतील याचं प्रत्यक्ष धावतोरण ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मलंगड क्रीडा संस्थेचे प्रवक्ता राहुल भोयर. थँक्यू योगेश. तर 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धापालकावरती 10च्या सरीसरीने 30 धावा येतात. सुनील गोलंदाज स्विंग आक्रमण. यस पंचांना मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची येते. इथनं मात्र मनोज रसाल मैदानाच्या आतमध्ये आणि विश्वास फुलवरे दोघांना मात्र साधारण एका भागीदारीची गरज आहे, एका पार्टनरशिपची गरज आहे. या पहिल्या सामन्यामध्ये 50 ते 55 धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल का मैदानावरती हा द्वारली संघ. हा चेंडू शॉर्ट पिच होता, अनसाइडला हुक केला आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी. शॉर्ट पिच होता, चेंडू वन बसंत रूप चौका 4 धावा. गुड शॉट. भव्य दिव्य ट्रॉफीचं आयोजन आपण बघतोय. खूप मोठी स्पर्धा, टेनिस बॉलची सर्वात मोठी स्पर्धा आपण विषयाचं केलं. दिनूबाई स्मृती चषक 2017 स्पर्धा ज्ञानबाई या स्पर्धेचा आयोजक खूप सारे त्यांनी मात्र मेहनत घेतली आहे. या स्पर्धेत चांगला व्यासपीठ आणि खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय. बाबू शेटच्या क्रीडांगणवरती हा चेंडू दरम्यान लोवर फुलटस होता. चेंडू ऑनसाइडला दरम्यान मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षण येतोय. तोपर्यंत एकापेक्षा जास्त काहीच नसेल. एके धावेने संघाची धावसंख्या धापालकावरती आमचे सागर रसाल आणि त्याच्यानंतर आमचे जगदीश फुलवरे. नक्कीच यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत असेल. तर पलकावरती एकूण धावा आतापर्यंत येत आहेत 36. 36 धावा धापालकावरती आमचे गुन्हेलेखक धनेश आणि त्याच्यानंतर भीम पाटील. नक्कीच 2 आमचे गुन्हेलेखक रुपेश सुद्धा मात्र खूप सारी मेहनत घेत आहेत.
श्री नामदेव पाटील आमच्या सोबत आहेत. स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण का खूप सारी मेहनत घेतली जाते या स्पर्धेसाठी. सुनील गोलंदाज आज चेंडू दरम्यान ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत दुसरी धाव नसेल, फक्त एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 1 पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा आतापर्यंत त्यात 37 धावा. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय सोमनाथ जाधव नेवाले पाड्याचे, आणि त्याच्यानंतर आमचे मान्यवर शेलारपाड्याचे पोलीस पाटील आमचे समीर दाबणे शुभागमन झालाय. तर या आपण आपले स्वागत असेल. एक चांगले खेळाडू आणि पोलीस पाटील निवड झाली होती. शेलारपाड्याचे आमचे समीर दाबणे शुभागमन झालाय. तर या व्यासपीठावरती चला 25 मिनिटं असतील. योगेश पाटील याची आपण दखल घ्या. सुनील गोलंदाज हा चेंडू दरम्यान पण एकदा लोवर फुलटो ऑन साईडला डीप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक मध्ये चुका करतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू डेंगामधून फरार. चौका 4 धावा. थँक्यू डीजे. चांगलं संगीत येतो माझ्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. एकविराईचं अग्रिकोयांची कुळदेवता एकविरा माताचं संगीत. चेंडू जास्त स्विंग झाला, पंचांना लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची येते. चेंडू मात्र स्वेर येतोय. प्रोफेशनल हॅम्पायर, प्रोफेशनल पंच या स्पर्धेसाठी मात्र दरम्यान बोलवले गेलेत. चेंडू शॉट पिच होता, अनसाईडला हुक केला, मोठा फटका येतोय. कॅप्टनचा बॉल आहे, जास्त उचलले गेल. चेंडू वन बसंत रोप, चौकार. आई माझी एकविरा तुझ्या देवळानं वाजतय सांभाळ. आई माझी एकविरा तुझ्या देवळानं वाजतय सांभाळ. एक पायरी चढताना वार अंगानं घुमायला. थँक्यू डीजे. चित्रंपेक शेठ जाधव नेवाई पाड्याचे एक चांगले व्यक्तिमत्व, उद्योजक आहेत ते. त्यांचंही स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. दिनुभाई चषक 2018 मध्ये आपले स्वागत. डीबी ग्रुपच्या माध्यमातून भव्य दिव्य ट्रॉफीची स्पर्धा 22 पर्यंतची पूर्णपणे टीम पूर्णपणे सज्ज झाली आहे. जय बोले क्रिकेट संघ नेवाई नक्कीच खूप सारी मेहनत घेतली आहे आयोजकांनी. सापार व्यक्ती करून खूप मोठं व्यासपीठ आणि काय मात्र क्रीडांगण का व्यासपीठ उभारलंय. अफलातून टेनिस बॉलची स्पर्धा. हा चेंडू पॅडवरती होता, स्ट्रॉंग अपील केली, लाऊड अपील होती. चेंडू डीपला येतोय, तोपर्यंत दुसरी धाव एकवटली जाईल. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र या दरम्यान 2 अजून पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा येतात 48-48. मी म्हणतो ते 50 ते 55 धावा उभारावं लागते. नक्कीच बॅटकडच्या मधून धावा येतात. चला मात्र अंतिम षटक असेल तर यापुढे सामना असेल मैदानावरती. चला गावदेवी चिंचोली विपक्ष सुनील क्रिकेट संघ नेवाली पाडा अशा दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी जास्त वेळ घेऊ नका. संकटात ही साथ आम्हाला दिली तुम्ही दिनू भाई. दिली तुम्ही दिनू भाई. दिली तुम्ही दिनू भाई. डॅशिंग बाज होता आमचा जिगरी ज्ञान्या भाई. जिगरी ज्ञान्या भाई. चांगलं संगीत विकी भालचे यांच्याकडनं शुभेच्छा येतात 22 दादासाठी. कारण का स्पर्धा खूप मोठी आहे आणि खूप सारे मात्र विचार जर केले तर शुभेच्छा येतील. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. खूप सारे मात्र विचार जर केले चांगल्या प्रकारचं आयोजन, नीटनेटकीपणा, क्रिकेटचा स्टँडर्ड तुम्हाला पाहायला भेटेल. स्पर्धेचे डिसिप्लिन, स्पर्धा खूप मोठी आहे आणि खूप सारे मात्र नियमावली असतील. अंतिम षटक डेट ओव्हर मध्ये कशा प्रकारचं क्रिकेट दाखवेल. अंतिम षटक गोलंदाज कृष्णाचा वापर केला जाईल. 48 धावा धापालकावरती येत आहेत. चांगला क्रिकेट आपण बघतोय. 2 चांगला टीम आमने सामने एकदा एका बाजूला डॉर्नी टीमचा विचार जर केला तर एक चांगला संघ बघतोय. तर दुसऱ्या बाजूने तुमचे नेवाले पाड्याचे प्रवीण जाधव त्यांचं शुभागमन झालंय. विनंती असेल आपण या वास्त्र्यावरती आपली स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सारे मान्यवर येत आहेत. चुनू दरम्यान शॉर्ट पिच होता. चुनू ऑन साईडला थोडासा मला डीपला जातोय.
अतुल अंगांमध्ये चेंडूची फेक होईल तोपर्यंत दुसरी धाव एकवटली जाते. चांगलं क्रिकेट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दापालकीवरती 50 कंप्लीट. 50 धावा या स्पर्धेमधला कंप्लीट होत्यात. आजच्या दिवसामधला विचार जर केला तर एक चांगल्या प्रकारचा ग्राउंड आपण बघतोय आणि प्रेक्षक वर्गाची साथ खूप चांगली, कारण का 3 स्टँड दिग्गज व्यक्तिमत्वांचे स्टँड मात्र उभारले गेलेत जे आज आपल्यामध्ये नाहीयेत. त्यांची आठवण म्हणून स्टँड. हा चेंडू दरम्यान लिडिंग घ्यायचे, लाऊड अपील. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मधुर फलंदाज येत मनोज रसल मैदानाच्या बाहेर येतात. नवीन फलंदाज जातात मैदानाच्या आतमध्ये धनाजी. विचार जर केला तर आपण इथनं बघतो शेवटचं षटक मार्गाचं असताना या स्लोगन षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये कशा प्रकारचे क्रिकेट दाखवेल. सामना मात्र खूप चांगला बघतो मैदानावरती. आजच्या दिवसातील हा उद्घाटन सामना. खूप सारा मात्र प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर आलाय, कारण का सकाळचं वातावरण आहे आणि सकाळच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा वेळ लागलाय. पूर्णपणे आपल्या मलंगड विभाग असो, डोंबिवली विभाग असो, ठाणा डिस्ट्रिक्ट असो किंवा रायगड डिस्ट्रिक्ट असो, जिथे तिथे फक्त क्रिकेट, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फक्त आपण क्रिकेट आणि क्रिकेट एन्जॉय करतोय. क्रिकेटची सीझन येते आणि क्रिकेटचा मात्र या दरम्यान वातावरण चेंडू खराब होता. फक्त दिशा दिलीये, चुकीला माफी नाहीये. मिड विकेटला क्लिअर करतायत. पहिल्या शून्यवरती दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. योगेश विचार जर केलं तर खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय. वर्ष पहिले म्हणतो आयोजन आपण जर बघितला तर नक्कीच कुठेच कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. खरंच भावेश बोईरचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या पूर्णपणे टीमचं आपण कौतुक करू. भव्य दिव्य ट्रॉफीचं आयोजन याची डोळ्यास नक्कीच स्पर्धेला म्हटलं जाईल. खूप मोठी स्पर्धा आणि ड्रेस कोड आपलातून संकल्पना. हा चेंडू ओव्हर पिच होता. अजून एक मोठा फटका येतोय. लांब क्षेत्राला क्लिअर करतायत. धनाजी सभाला खूप चांगला बोलतोय. लॉंग बिग वे षटकार साधावा. देवा माझे मसोबा पाहून वसाला. देवा माझे मसोबा पाहून वसाला. धावसंख्या दापालकडे 6 ने पुढे जाईल. 62 धावा दापालकावरती येत आहेत. चांगला सामना बघतोय मैदानावरती यावेळेस. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न होत असतो. विकेट मिडी विकेटला मात्र मारण्याचा प्रयत्न धनाजीचा प्रयत्न फसलाय. हा चेंडू मध्ये चांगला येतोय गोलंदाज कृष्णाचा. संघाची एकूण धावसंख्या दापालकापर्यंत येते 62 धावा. चांगलं क्रिकेट. हा चेंडू ऑन साईडला नटराज स्टाईलनेस किंवा विकेट गेला. सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न केला तोपर्यंत फलंदाज बाद होत आहेत. सांघिक यश. दरम्यान धनाजी बदलते शेवटच्या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या दापालकावरती आतापर्यंत येते. जिंकण्याचा विचार जर केला तर 63 धावा दापालकावरती नोंदवल्यात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 64 धावा बनवाव्या लागतील. तर धावांची बरोबरी झाली, समजा जर टाय झाला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून सामना खेळवला जाईल. नक्कीच स्पर्धेचा नियम तसा यापूर्वी सामना याचे संघनायकांनी लगेचच गावदेवी चिंचवली. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने संघनायक येथील विचार जर केला तर नेवालीपाडा. संघाच्या संघनायकांनी या नाणेफेकीसाठी लगेचच क्विक फास्ट
चला नेवालीपाडा संघाने घ्या लगेचच. नेवालीपाडा इनिंग संपल्याच्या नंतर लगेचच यावं लागेल. योगेश, आपण आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा लगेचच. तर तत्पूर्वी आपण आपल्या वास्तवावरती खूप सारे आमचे मान्यवर आहेत. मान्यवरांचं आपण स्वागत करूया, सन्मान करूया. आमचे मान्यवर सन्माननीय नेवालीपाड्याचे सर्वांचे लाडके एक युवा नेतृत्व सरपंच साहेब शेनूशेठ जाधव, नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करेल आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भावेश भोईरला, नक्कीच जाताना विनंती असेल की आपण या आपल्या आपण शुभ असते आपल्या व्यासपीठावरती स्वागत करूया. आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती, स्वागत करणं आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाते. स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे भावेश दादा भोईर यांनी मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ असते चला या ठिकाणी दोन्ही संघ नायकांना आपली नावं नोंदणी करायची. 12 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. तर तत्पूर्वी आपण आपल्या व्यासपीठावरती नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर सर्वांचे लाडके आमचे नेवालीपाड्याचे शेनूशेठ जाधव सरपंच साहेब आहेत. नक्कीच त्यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती विनंती असेल. स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय भावेश दादा भोईर, स्पर्धेचे आयोजक आमचे भावेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते सरपंच साहेब आमचे चेनूचे जाधव यांचं मात्र स्वागत, यांचं मात्र सन्मान केला जातोय. माहेशी शान आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह देऊन आमच्या वास्तव्यावरती सन्मानित केलं जातोय. शेनू जाधव आमचे प्रमुख मान्यवर, त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय आमचे तेजस्वी ताई जाधव, त्यांची आता नुकताच पंचायत समितीसाठी भरघोस मतांनी त्यांची निवड झाली. नक्कीच रवी पाटील यांनी मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते ताईंचं स्वागत करायचं आपल्या व्यासपीठावरती. पंचायत समितीसाठी विचारलं केलं तर भरघोस मतांनी त्यांची निवड झाली आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत, तर त्यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती केलं जातोय. माहेशी शान आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह देऊन आपल्या व्यासपीठावरती स्वागत केलं जातो. आपली संस्कृती आपली परंपरा जपतोय, कारण का आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं सन्मान करणं आपली संस्कृती आपली परंपरा. तर आपण गेम प्ले करू, समाज सुरू असू द्या. तर त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्मान आमच्या व्यासपीठावरती आहेत. आमचे गजानन दादा जाधव, नक्कीच्या मान्यवरांचं स्वागत आपण आपल्या व्यासपीठावरती. विनंती असेल किरण चिकनकर, मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं. याचं आपण समोर थोडंसं फास्ट घ्या आपण, जर लवकर लवकर, कारण का गेम आपल्याला प्ले करायची, जास्त विलंब नको. किरण दादा नक्कीच आपण या, नक्कीच मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आमचे गजानन जाधव मान्यवरांचं मात्र स्वागत केलं होतं आमच्या स्वागत कक्षामध्ये, आता आमच्या अतिथी कक्षामध्ये. तर त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय आमचे त्रिंबक शेठ जाधव उद्योजक आहेत, ते नक्कीच त्यांचे स्वागत केले जाईल आमच्या व्यासपीठावरती. योगेश चिकनकर यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करायचंय आपल्या व्यासपीठावरती. थोडंसं आपण लवकर लवकर घ्या, कारण का गेम प्ले होतोय, सामना सुरू आहे. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय रामशेठ जाधव
नेवाई पाड्याचे आमचे मान्यवर आहेत, नक्कीच त्यांचे स्वागत केले जाईल. तर मी विनंती करेल राजेश पावशेच्या शुभ हस्ते दरम्यान अतिथी कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचा सन्मान स्वागत केला जातोय. कारण का आपली भारतीय संस्कृती जपली जाते आणि स्पर्धेचे आयोजक बाळगावच्या जवळचे मित्र राजेशच्या शुभ हस्ते दरम्यान स्वागत केलं जातं आमच्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय सुरेश बुवा भोईर नेवाई गावचे आमचे मान्यवर आहेत, नक्कीच त्यांनी यायचे समोर आपले स्वागत असेल. सचिन म्हात्रे ना विनंती करेल मी की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत करायचंय. सुरेश बुवा भोईर आमचे नेवाईचे, त्याच्यानंतर आमचे मान्यवर नंदुशेठ पाटील मलंगड वाडीचे आमचे मान्यवर यायचं आपण समोर आपले स्वागत असेल. स्वप्नील म्हात्रे, नक्की स्वप्नील म्हात्रेच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल, स्वागत केलं जाईल आमच्या वास्तव्यावरती. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय आमचे संदीप शेठ पाटील मांगरोळचे एक युवा नेतृत्व युवा कार्यकर्ते, नक्कीच यांचंही आमच्या अतिथी कक्षामध्ये स्वागत केलं जाईल. चेतन पाटील मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या मान्यवरांचं स्वागत करायचंय. फलंदाज बाद पहिल्या विकेटचं बदन पहिल्या थोडीशी मध्ये दीर्घती व्यक्त करू, कारण का मान्यवर खूप सारे आमच्या व्यासपीठावरती आहेत, तर आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कारण का मान्यवरांचा सन्मान केल्याच्या नंतर आपण फ्री माइंड पूर्णपणे समालोचनाकडे लक्ष असेल. त्याच्यानंतर आमचे हनुमान शेठ पाटील विनंती असेल साहेबांना की आपण या समोर आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन मात्रेला विनंती करेल की मी आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या नक्कीच रोशन सोरकादे, कारण का ट्रॉफी आपण दिनेश सोरकादे यांच्या ट्रॉफी शॉप मध्ये ट्रॉफी दिसतात आपल्या समोर. त्याच्यानंतर आमचे मान्यवर बुधाजी भोईर, नक्कीच मान्यवरांनी आपण या समोर आपले मात्र स्वागत केले जाईल आमच्या वास्तव्यावरती. भूषण म्हात्रे यांना विनंती करेन की आपण या समोर पुढे यायचे, आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या मान्यवरांचं स्वागत करूया, सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमचे शेलारपाड्याचे पोलीस पाटील समीर दाबणे आपण यायचे समोर, एक चांगले खेळाडू त्याच्यानंतर पोलीस पाटील येते शेलारपाड्याचे, नक्कीच आपले स्वागत असेल. तर विनंती करेल मी रोशन, नक्कीच रुपेश जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते बाकीचे राहिलेलं आपण स्वागत नंतर करूया. तर नाणेफेकीचा कौल सर्वप्रथम केला जाईल. नक्कीच आमच्या राजेश यांना मी विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे, समोर या. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती खूप सारे मान्यवर चेनू जाधव यांना मी विनंती करेल, सरपंच साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर नाणेफेकी सर्वप्रथम जिंकले चिंचोली संघाने, तर डिसिजन सर्वात आधी पहिले आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार. क्षेत्ररक्षण करणार, तर कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार, कारण का एका बाजूने नेवाली पाड्या संघाचा विचार जर केला तर 5 ओव्हरचा सामना आहे, तर कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा. कारण का निलेश जाधव एक चांगला खेळाडू, लखन सारखा एक चांगला खेळाडू त्यांच्यामध्ये, रोशन आहे. तर रणनीती गेम प्लॅन आम्ही 60 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. प्रथम आम्ही निलेश जाधवला विकेट घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर स्पर्धा आपण बघतो खूप मोठी स्पर्धा, 2 लाख रुपयाची आपल्या विभागामध्ये डेची स्पर्धा, कारण का नाईटची स्पर्धा गतवर्षी झाली. तर तुम्ही या आयोजनामध्ये तुमचं काय म्हणणं असेल? एकदम चांगलं आयोजन आहे ना, या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्ही उत्कृष्ट होतो आणि तो आज दिवस आलेला आहे, तो आज आम्ही खेळणार आणि चांगला परफॉर्मन्स दाखवणार. ठीक आहे, थँक्यू योगेश. त्याच्यानंतर प्रथम तुमची फलंदाजी निलेश, कारण नाणेफेकी तुम्ही प्रथम यावेळेस गमावली, तर नाणेफेकीचं तुम्ही जिंकले असते तर डिसिजन काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. आता तुमची फलंदाजी रणनीती कशा प्रकारची असेल? रणनीती तर 50-55 धावा पुष्कळ होतील. 50-55 धावा पुष्कळ. तर तुम्ही एक चांगले आयोजक आहेत, तर या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असेल?
आयोजन हा आपल्या विभागातील पहिलाच आयोजन 2 लाखाचा आहे. तर आयोजन हा 1 नंबरचाच आहे. ठीक आहे, थँक्यू योगेश. तर निलेश, तुम्हाला शुभेच्छा सामन्यासाठी. सामना खूप चांगला असेल. तर सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना जेव्हा सुरू होते पण ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती योगेश मडवीला. तर थँक्यू सो मच. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. खूप मोठा सामना तुम्ही पाहता. 64 धाबेचं लक्ष असताना आतापर्यंत धाबा आले. धापडकापतीच कोमोजॉन 13 धाबा धापडकापती लागल्यात. बघा खूप मोठा सामना. इथनं एकापणे धाबेची आवश्यकता असेल. हा चेंडू शॉट अंबू करण्याचा प्रयत्न. शॉट लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, मात्र जेल ड्रॉप या ठिकाणी आपण म्हणतोय ही खूप मोठी चूक असेल. जी चूक क्षेत्ररक्षण करताना बोर्डरी संघाच्या क्षेत्ररक्षकाने केली होती आणि तिथनं मात्र विस्फोटक खेळी केली होती या ठिकाणी द्वारली संघाच्या फलंदाजानं. मात्र यावेळेस आपण पाहतो जेल सुटला. धाव येते एकूण आपण पाहतो धाबा धापडकापतीच कोमोजॉन 15 रन्स 15 धाबा धापडकापती. आपण पाहतो जोडी किसन लचके आणि आपण पाहतो फलंदाज नरेश चिडे ही जोडी मैदानावरती आहे. सेकंडपती फलंदाज आपण पाहतोय नरेश चिडे हा सलामी फलंदाज आपण पाहतो मैदानावरती. निश्चितपणे पाहिला वनडाऊनचा फलंदाज आहे. थर्ड अंपायर तिसरे पंच तसं तिसरे पंच किशोर पाटील मैदानामध्ये जायचं आहे. तिसऱ्या पंचांची महाग केली जाते. निश्चितपणे आपण पाहतो निश्चितपणे सामना खूप मोठा मैदानामध्ये एन्जॉय करता. दारुली विपक्ष बोहनली या 2 संघामध्ये द्वारली संघाने प्रथम फलंदाजी करताना 63 धाबा डोकल्यात. 64 धाबेचं उत्तर देताना आतापर्यंत 15 धाबा तुम्ही पाहता धापडकापती. तर निश्चितपणे बघा स्पर्धा खूप मोठी आहे. याची ही असं ठेवला ही स्पर्धा तुम्ही पाहता. अप्रतिम स्पर्धा डीबी ग्रुप आयोजित दिनुभाई स्पर्धे चषक 2018 पर्व मैदानावरती आणि खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहता मैदानावरती. तर या विभागातील नंबर 1चं आयोजन आपण पाहता. परस्परीज पहिला क्रमांक असेल 2 लाख रुपये. खूप मोठी स्पर्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता. चला तिसरे पंच मैदानामध्ये जायचं. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे बबलू भाऊ निश्चितपणे मैदानावरती जात आहेत. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला. निश्चितपणे बघा या स्पर्धेमध्ये खूप नियम असतील. त्या नियमांचं प्रत्येकाला पालन करावं लागेल. आतापर्यंत आपण पाहतो धाबा आले त्या 15 टोटल स्कोर 15 आपण पाहतो धापडकापती. 64 धाबेचं उत्तर देताना 15 धाबा एकवटल्या गेल्यात. आतापर्यंत फलंदाजी करताना बोनली क्रिकेट संघानं इथनं सामना जिंकण्यासाठी 49 धाबीची आवश्यकता असेल. येणाऱ्या चेंडूमध्ये इथनं येणाऱ्या चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता 3 क्षेत्ररक्षक 30 गतगिरीच्या बाहेर पाहायला भेटतील. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग सीमारेखेवरती, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि तिसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक 30 गतगिरीच्या बाहेर. गोलंदाज तयार. हा चेंडू हुक केलाय. अप्रतिम स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. अप्रतिम जेल बिग विकेट. बोनोरी क्रिकेट संघाला अजून एक धक्का. थँक्यू. अप्रतिम संगीत छत्रपती शिवरायांचं चारित्र्य आठवण देणारं संगीत या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून विजय सारखी तलवार चालवून गेला. निद्रा छातीनं सारा हिंदुस्थान हरवून गेला. मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवरायांचं चारित्र्य आठवण देणारं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून पहिला विकेट आपण पाहतो. एकूण दुसरा विकेट नरेश चिडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती सुनील.
नवीन फलंदाज मैदानावरती येतोय सुनील. हा चेंडू अप्रतिम होता. दुसरा षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय गोलंदाजी करतोय गोलंदाज निलेश खंबायत गोलंदाजी करतोय. तर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. सेकंड वरती फलंदाज आपण पाहतो किसन लचके. तर नवीन फलंदाज सुनील पाठ मैदानावरती सेकंड वरती. हा चेंडू पॅड वरती स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जात होता. त्यामुळे पंचांनी या ठिकाणी नॉट आउट घोषित केला. जेव्हा लेग बिफोरचं अपील पंचांकडे केलं जातं तेव्हा पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हाईट पॅटर्न या 3 गोष्टी जर जुळत असल्या तर निश्चितपणे फलंदाज लेग बिफोरच्या माध्यमातून आउट दिला जात असतो. मात्र ह्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर होता त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केला. अजून एक निदाम चेंडूची सांगता मैदानावरती. हा चेंडू मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न. गुडलँड मध्ये चेंडू फेकला. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाला बीट करून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निश्चितपणे निदाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 समाप्त. गोलंदाजी करताना निलेश खंबायत यांनी अप्रतिम गोलंदाजी सादर केली आणि फलंदाजी करताना धावपळकावरती धावा 15 धावा तुम्ही पाहता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. ज्या प्रकारे खेळी केली होती द्वारली संघाने 2 षटकामध्ये 15 धावा एकवटल्या द्या त्याच प्रकारे सामना मैदानावरती आहे. म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये द्वारली संघाने अटॅकिंग क्रिकेट दाखवलं होतं तसं क्रिकेट मैदानावरती सादर करेल का बोनोली क्रिकेट संघ. डीजे संकटात ही साथ आम्हाला दिली तुम्ही दिनू भाई. डॅशिंग बाज होता आमचा जिगरी ज्ञान्या भाई. सारा टीव्ही ग्रुप हा दिनू भाई. अप्रतिम संगीत बघा. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग वाजवलं जातं डीजे मास्टरच्या माध्यमातून. अप्रतिम संगीत आपण पाहतो आणि खूप सुंदर असं आयोजन डीबी ग्रुप आयोजित स्वर्गीय दिनुबाई स्मृती चषक 2018 पर्व तुम्ही पाहता. खूप चांगलं आयोजन. कारण भावेश दादा भोईर यांच्या माध्यमातून आणि तसेच निलेश दादा जाधव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप मोठी तुम्हाला या मलंगड विभागामध्ये पाहायला मिळते. खूप मेहनत केली भावेश दादा भोईर आणि निलेश जाधव या दोघांनी खूप मेहनत केली. तसेच आमचे रुपेश जाधव असतील, भूषण मात्रे आणि योगेश चिकनकर तसेच डीबी ग्रुपच्या सर्व सदस्यांना अप्रतिम मेहनत केली आणि स्पर्धा तुमच्या पेटीला आज या मैदानावरती. हा चेंडू शॉर्टलेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. वेगाने धाव कंप्लीट केली. धावपळकावरती धावा स्कोर मोजून 16 रन 16 धावा धावपळकावरती. 30 षटक मार्गस्थ. गोलंदाज तुम्ही पाहता धनाजी टोकरे. निश्चितपणे धनाजी टोकरे गोलंदाजी सज्ज झालाय. 30 षटक मार्गस्थ. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. धनाजी टोकरे आपण पाहतो 30 षटक. तर सलामी फलंदाजी बाद झाल्यानंतर आपण पाहतो नरेश चिडे आणि किसन पवन पाटील बाद झाले आणि नरेश चिडे बाद झाले. किसन लचके आणि फलंदाज तुम्ही पाहता सुनील पाटील. किसन लचकेसाठी हा चेंडू होता. चेंडू केला या ठिकाणी बीट करून लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले. वेगाने दुसरी धाव कंप्लीट झाली. मात्र धावपळकावरती धावा वेगाने पुढे सरकताना स्कोर मोजून 18 रन्स 18 धावा धावपळकावरती. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय एकूण आपण बघतोय पॉवर प्ले मध्ये 15 धावा आल्या होत्या. 18 धावा धावपळकावरती लागल्यात. 64 धावेचं लक्ष असताना आपण पाहतोय इथनं जिंकण्यासाठी अद्याप 46 धावेची आवश्यकता. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये शपवून करण्याचा प्रयत्न दाखवला होता. आतापर्यंत फलंदाजी खूप करा पाहायला मिळते. पंचांचा डिसिजन लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. तर धावपळकावरती धावा स्कोर मोजून 19 रन्स 19 धावा धावपळकावरती. जिंकण्यासाठी आपण पाहतो अद्याप 45 धावेची आवश्यकता असेल. येणाऱ्या चेंडू असतील आता 15 चेंडू 45 धावा. हे समीकरण मैदानामध्ये तुम्ही पाहता. खूप सुंदर असं आयोजन तुम्ही पाहता या मैदानावरती. डीबी ग्रुप आयोजित खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो मैदानावरती. दिनुबाई स्मृती चषक 2018 पर्व मैदानावरती. हा चेंडू व्हेरी गुड लाईन. अप्रतिम गोलंदाजी.
फलंदाजाला पूर्णपणे पेचात टाकणारी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते आणि आतापर्यंत गोलंदाजातून अप्रतिम गोलंदाजी सादर केली, पूर्णपणे दबाव टाकला या फलंदाजी करणाऱ्या बोरिवली संघाच्या फलंदाजावरती आणि आतापर्यंत फलंदाजी पूर्णपणे दबावात्मक क्रिकेट दाखवलाय, मात्र इथनं अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता. हा चेंडू पुन्हा एकदा वारंवार शपवून करण्याचा प्रयत्न दाखवत आहे. चेंडू मिड विकेट मध्ये आहे, तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, वेगानं दुसरी धाव घेताना संघर्ष केला, मात्र फलंदाज धावचीत. बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय, फलंदाज बाद झाले या ठिकाणी सुनील पाटील. बॅक टू द पवेलियन. तर तिसरा फलंदाज मैदानावरती बाद होतोय सुनील पाटील. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती, नवीन फलंदाज आपण बघतो मैदानावरती येताना मनोज पाटील. अप्रतिम गोलंदाजी सादर केली, तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण सादर केलं या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करताना द्वारली क्रिकेट संघानं खेळ चांगला दाखवलं मैदानावरती आणि आता मात्र मजबूत स्थिती प्राप्त करताना गोल्डनचा पापार मोठ्या पाटक्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये एक चांगले षटक हाताळलं. गोलंदाजी करताना गोलंदाज होते धनाजी टोकरे, ज्यानं अप्रतिम षटक हाताळलं आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या. एकूण 5 बघा 5 धावा खर्च केल्या आणि एकूण 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धाव फलकावरती धावा, स्कोर मोजॉन 20. आमचे मान्यवर सन्माननीय बालराम म्हात्रे आमच्या मान्यवरांच्या वास्तव्यावरती आहेत. नितेश जाधव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचंय. स्पर्धेचे सहआयोजक आहेत ते, खूप सारी मेहनत घेतली नितेशने सुद्धा. तर नितेशला विनंती करेल की आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं आपल्या वास्तव्यावरती. बालराम म्हात्रे आमचे मान्यवर. तर नेक्स्ट मॅच अतिशय मोठी लढाई तुम्हाला पाहायला भेटेल. चिंचवली विपक्ष निवाली पाडा या दोन संघामध्ये नाणेफेकी जिंकली ती चिंचवली क्रिकेट संघानं. तर बघा येणारा सामना बिग फाईट असे मैदानामध्ये, हा सामना देखील तेवढाच मोठा. 20 धावा धाबडकपती लागल्यात. इथनं आपण पाहतोय समीकरण येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथनं आपण पाहतोय अद्याप 44 धावेची आवश्यकता. सामना कशा प्रकारे असेल, सामना कोण जिंकेल याचं प्रत्यक्ष दावतर ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती राहुल भोईर. आमच्या सुलचन भोईर नेवले पाड्याचे शुभागमन झालाय. विनंती असेल त्यांना की आपण या व्यासपीठावरती मात्र इथनं विचार केलं तर जिंकण्यासाठी 64 धावा बनवायचे असताना धापलकावरती 12 धावा आतापर्यंत फक्त आल्यात. विचार केलं तर एकूण 20 धावा. थँक्यू योगेश. अजून 44 म्हणजे 44 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आपण पहिला सामना विचार केला खूप चांगला, कारण का 3 षटकाच्या अखेरीस खूप कमी धावा होत्या. मनोजने चांगलं क्रिकेट दाखवलं आणि धनाजीने अंतिम टप्प्यामध्ये येऊन चांगलं क्रिकेट दाखवलं आणि एक चांगला सन्मानजनक स्कोर उभारलं आणि इथनं फाईट बॅक देत असताना चांगलं क्रिकेट मैदानावरती या क्षणाला दावरली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज निलेश. हा चेंडू किसनसाठी ऑपड्राच्या माध्यमातून चेंडू डीप एस्टा कव्हरला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव एकवटली जाते. सिंगल डबलने वाटचाल करून मध्ये सामना जिंकणं सोपं नसेल. जर सामना इथनं जिंकायचा असेल, जर इथनं कमबॅक करायचं असेल मैदानावरती या क्षणाला बोनवली संघाला, तर जास्तीत जास्त मोठे फटके मारावे लागतील. कारण इथनं विचार जर केला तर अजूनही येणारे चेंडू शिल्लक असतील 11 आणि जिंकण्यासाठी मात्र धावा बनवावा लागतील. विचार जर केला तर 42. 11 चेंडू 42 धावेचे समीकरण असेल. आजचा हा पहिला दिवस स्पर्धेचा भव्य दिव्य ट्रॉफीचं आयोजन आणि भव्य दिव्य आपण ट्रॉफी आपण बघितलं स्पर्धा बघतो. हा चेंडू लॉवर फलटस होता, फायदा घेऊ शकत नाही फलंदाज. ऑन साइडला जरी मारण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटने, तोपर्यंत तिसऱ्या पंचांची मागणी. चला तिसरे पंच जा मैदानाच्या आतमध्ये लगेच सरकायचे.
नक्कीच जॉर्ली संघाने जर सामना जिंकला तर किरण चिकनकर आमच्या नक्कीच विचार जर केला तर आमचे किरण चिकनकर यांच्याकडनं पारितोषिक असेल तर दौरली संघाने सामना जिंकला तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच 2888. इथने विचार जर केला थोडासा बॅकफुटला जातो मैदानावरती हा बोनिवली क्रिकेट संघाच्या बोनिवली क्रिकेट संघाचा आपण विचार जर केला की अशा पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी केली पहिल्या आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये त्याच्यानंतर उर्वरित जे 2 षटक होते त्या उर्वरित 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चांगला क्रिकेट दाखवला दौरली संघाने एक चांगली धावसंख्या उभारली मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना चोख प्रति उत्तर देत असताना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथनं दाखवली जाते या दौरली संघाच्या माध्यमातून आमचे चिंचवलीचे आमचे राजेश म्हात्रे यांचे शुभागमन होते त्याच्यानंतर निलेश दादा म्हात्रे सुद्धा येत आहेत स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे मात्र मान्यवर येत आहेत सकाळच्या सत्रामध्ये आपले स्वागत असेल भव्य दिव्य ट्रॉफीचं आयोजन भव्य दिव्य आपण स्पर्धा मात्र विषयाचं करतो कव्हर करतोय खूप सारे मान्यवरांची मांदी येते आमच्या वास्तव्यावरती झालेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून डीबी ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत आणि दिनुबाई चषक 2018 मध्ये सर्वांचं स्वागत असेल क्रिकेटचा करार हा जाऊया बघायला टेनिस क्रिकेटची मजा ही आता जाऊया बघायला मजा क्रिकेटची बघायला मजा क्रिकेटची बघायला दिनुभाई स्मृती चषक या नेवाली गावाला 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 भावेश भोईर दादानी केले आयोजन सामन्यांचे केले आयोजन सामन्यांचे केले आयोजन सामन्यांचे रवी पाटील आमच्या जोडीला सात क्रिकेटच्या स्पर्धेला सात क्रिकेटच्या स्पर्धेला सात क्रिकेटच्या स्पर्धेला डीबी ग्रुपचा बोलबाला डीबी ग्रुपचा थँक्यू योगेश संगनायक संपर्क साधा आमच्या आयोजकांशी बोनिवली संघाचे योगेश